एसडीपीआय वाल्याचे जर जुने सगळं रेकॉर्ड जर बघितलं तर काँग्रेसच्या विषयी त्यांनी 100 वेळा शिवाय दिलेले आहे. काँग्रेसला बदनाम केलेलं आहे. ऍक्च्युअली ही जी त्यांना मतं मिळालेली आहे 15,000 ती काँग्रेसची एसडीपीआयची नव्हे. पुणे लोक मध्ये आल्यानंतर एक आपलंसं वाटतंय की एक जनतेपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग आहे. जनतेच्या सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत तुम्ही तुमचा पुणे लोक पोहोचवलाय आणि खास करून आमच्या कोंढव्यामध्ये 19 प्रभाग 19 मध्ये पुणे लोक म्हटलं की पहिलं ते बघतात की क्या बोल रहे पुणे लोग, अभी गफूर पठान को क्या सवाल करेंगे और गफूर पठान क्या जवाब देता है. एंड तक देखते रहे मेरे भाई. नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. सुरुवात करतो आपण अशा व्यक्तीपासून ज्यांनी कमी बोलून पण ठोस कामातून आपली ओळख तयार केलेली आहे. अखेर काम बोलताय हे वाक्य फक्त वाक्य नाही, ही त्यांची वर्किंग स्टाईल झालेली आहे. वर्किंग स्टाईल म्हणायला काही हरकत नाही. तुतारी पक्षातून जनतेचा विश्वास जिंकून विजयी झालेले आपले नगरसेवक हाजी गफूर पठाण यांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. धन्यवाद. पुणे लोकसाठी सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी माझं ब्रॉडकास्ट करताय. सर, कसं वाटतं तुम्हाला आज या खुर्चीवर पुन्हा एकदा बसून पुणे लोक मध्ये येऊन? पुणे लोक मध्ये आल्यानंतर एक आपलंसं वाटतंय की एक जनतेपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग आहे. जनतेच्या सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत तुम्ही तुमचा पुणे लोक पोहोचवलाय आणि खास करून आमच्या कोंढव्यामध्ये प्रभाग 19 मध्ये पुणे लोक म्हटलं की पहिलं ते बघतात की क्या बोल रहे पुणे लोग, अभी गफूर पठान को क्या सवाल करेंगे और गफूर पठान क्या जवाब देता है. एंड तक देखते रहे मेरे भाई. म्हणजे हा शालजोडीतला टोला समजू का? नाही नाही नाही, पुणे लोक मध्ये एक उत्सुकता आहे. पुणे लोकने जे काम केलं आणि ते लोकांसमोर आणलं, मतदारांसमोर, सच और झूठ, तो आप सच्चाई के साथ रहो. आज जो मेरी विजय है, जो आज मैं जीत के आ गया, ये सच्चाई की जीत है, बिल्कुल सच्चाई की जीत है और उसको हम सराहते हैं. खूप छान. पुणे लोकचं आमचं कामच आहे, आमचं ब्रीद वाक्य आहे. तुमचं जसं अखेर काम बोलताय तसं पुणे लोकचं ब्रीद वाक्य आहे, कायम खरा चेहरा दाखवणार. अगदी बरोबर. सर, आता काय पहिले 100 दिवसात म्हणा किंवा सुरुवातीचं अगदी महत्वाचं काम कोणतं असणार आहे तुमचं? आम्ही प्रचाराच्या दरम्यान नाही म्हटलो, सुरुवातीचा जो मुद्दा होता आमच्या पॅनलला जो त्रास झाला किंवा काय, ट्रॅफिक हा एक महत्वाचा विषय आज कोंढव्यात गणला गेला आणि ट्रॅफिकमुळे लोक खूप वैतागलेले आहे. पहिल्या काही गोष्टी असून द्या, ट्रॅफिक वरती पहिला आवाज उठवणार. ट्रॅफिकसाठी ज्या मुबलक बाकी ज्या प्रिकॉशन घेणं आहे ते आम्ही घ्यावंच लागणार. खास करून ट्रॅफिक जर बाहेर काढायचं असेल तर इल्लीगल बांधकाम थांबवावं लागणार आहे आणि त्या बांधकाम थांबवण्यासाठी मला जे नवनिर्वाचित काँग्रेसचे 3 नगरसेवक आलेले, भले ते अनुभवी नसेल पण त्यांनी थोडंसं आता ज्या पद्धतीने ट्रॅफिक त्यांच्याही बोलण्यातनं आलेलं आहे, तर ट्रॅफिक जर हा विषय जर संपवायचा असेल तर त्या 3ही नगरसेवकांना तुमच्या पुणे लोकच्या मार्फत मी निरोप देईल कि मेरे भाइयों, अभी हमको इल्लीगल बांधकाम पे कुछ रोष लगाना पड़ेगा और उसके लिए मुझे आप तीनों की साथ चाहिए. आता जसं तुम्ही म्हणालात की काँग्रेसचे पूर्ण तिन्हीच्या तिन्ही नगरसेवक निवडून आलेला आहेत आणि तुमचं पॅनल मधनं तुम्ही फक्त एकटे निवडून आलेला आहेत, तर आता तुम्हाला कुठेतरी इन्सिक्युअर्ड वाटतंय का की बाबा आज आपले सोबती जे होते ते आज कुठेतरी मागे पडलेत आणि आपल्याला नवीन लोकांसोबत आता सुरू करायची, तर काय या फिलिंग्स? नाही, अनसिक्युअर्ड तर वाटतंय, कारण आमचे जे सोबती होते ते अनुभवी होते. त्यांना कोंढव्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचं खाचाखुचा माहीत होत्या, कारण मी 2016 मध्ये कोंढव्यात आलो. पण ते बाकीचे जे लोक होते ते जन्मतः या कोंढव्यात जन्मलेले आहे. आणि ठीक आहे, असं हार जीत असते. विरोधक आमचे निगेटिव्ह पॉईंट पसरवण्यात सक्सेस झाले. आमचं काम किंवा आमच्या तिघांचं जे काम बोलतंय, काम दिसतंय, जिस जगह पे काम नहीं किया वहाँ वोट मागने की नहीं जाएंगे, हे तिघांचं चांगलं स्लोगन होतं. पण लोकांना ते पटलं नाही. लोकांना प्लस 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 हे जे निगेटिव्ह पॉईंट लोकांमध्ये जे पोहोचलं, लोकांच्या मनात ते बसलं. असं येणाऱ्या काळात लोकांना डेव्हलपमेंटवरती आशेवर राहावं लागेल, कारण एकटा बजेट किती आणणार, कारण बजेट ह्या विषयावरती आमचं सगळं चाललं होतं. आता विरोधी भागात बसल्यानंतर ते जे बजेट मिळणार आहे, जे हाल होणार आहे ते जनता पाहिल. तुम्ही पुणे लोकच्या मार्फत नेहमी आमची सभागृहाची लाईव्ह दाखवाल अशी मी अपेक्षा बाळगतो. नक्कीच नक्कीच. दादा, तुम्हाला जसं विचारलं की या भावना कशा आहेत, आता या तिघांसोबत तुम्हाला मॅच करणं थोडं अवघड जाईल का सोपं जाईल? नाही, तिघांबरोबर मॅच करणं मला काही अवघड जाणार नाही. ते बिचारे माझे सगळे चांगल्या ओळखीचे आहे आणि नवीन असल्यामुळं ते सहकार्य करतील अशी मला
अपेक्षा आहे. नाही, माझा अनुभव तर मी त्यांना देईन समाजासाठी आणि खास करून कौमसाठी जो त्यांचा विषय होता. पण माझं हे सर्व जाती धर्मासाठी त्या तिघांना घेऊन मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन. नक्की नक्की. माझा पुढचा प्रश्न असा आहे, जसं तुम्ही तुमच्या पॉडकास्टमध्ये किंवा बाकीच्या सगळ्या ओव्हरऑल बाईट्समध्ये पण तुम्ही म्हणाला होतात की जे इनलिगल बांधकाम झालेले आहेत, जे गुन्हेगारी वाढलेली आहे, या गोष्टींवर अंकुश बसवायचा प्रयत्न तुम्ही कधीपासून आणि कसा सुरू करणार आहात? नाही बघा, इलिगल जे बांधकाम झालेलं आहे ते सर्वांना ज्ञान आहे. त्यासाठी त्या तिघांची मला साथ लागणार आहे. त्या तिघ ज्या पद्धतीने मला फोर्सफुली साथ देतील त्या पद्धतीने फोर्सफुली मी त्यांच्याबरोबर असेल. आणि गुन्हेगारीचं तर तुम्हाला मागच्या वेळेस मी 10 वेळा बोललो की आमच्या इथं 100% गुन्हेगारी संपलेली मॅडम. एकही गुन्हेगारीचं असं काही कुठलं एवढ्या 5-10 वर्षात आमच्या इथं घटना घडलेली नाही आहे. त्या छोट्या मोठ्या ज्या घटना घडतात त्या सर्वसामान्य जनतेत आणि पुणे शहरात चालतात. पण कोंडव्याचं मी ठामपणे सांगेन की गुन्हेगारी संपलेली आहे. जो तो आपापले व्यवसाय करतोय. विशेष म्हणजे नशेचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्या नशेचं प्रमाण थांबवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. ठीक आहे सर. माझा पुढचा प्रश्न असा आहे, जे गेल्या 5 वर्षामध्ये 5 वर्ष तुमच्याकडे होते, त्या 5 वर्षामध्ये असं कोणतं काम राहून गेलं तुमचं की आता तुम्हाला लगेच करणार आहात तुम्ही? आणि 5 वर्षातली बरीचशी कामं राहिलेली आहे. त्या ज्या मोठमोठ्या अम्युनिटी स्पेस आम्हाला हव्या होत्या त्या मिळाल्या नाही. त्या अम्युनिटी स्पेस आमच्याकडं ऑलरेडी कौसरबागमध्ये नवीन प्रभागमध्ये आलेले आहे. परंतु इथलं बेसिक जे रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट, ट्रॅफिक यात आमचा खूप वेळ जाणार आहे. मोठमोठ्या अम्युनिटी स्पेसमध्ये मोठमोठ्याला खर्च करून थोड्या मोजक्याच लोकांना खुश करण्यापेक्षा आज सर्वसामान्य जनता 3 लाख लोक या ठिकाणी राहतात. त्यांना रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट ही खूप मोठी समस्या आहे. आणि मला वाटतं तुटपुंज्या आमच्या तिघांच्या आणि माझ्या बजेटवरती आम्ही फक्त एवढंच करू शकतोय. आम्ही प्रयत्न करणार, परंतु ह्या मूलभूत गरजा संपल्यानंतर मोठमोठ्या अम्युनिटी स्पेसमध्ये प्रोजेक्ट आणण्याचा आमचा मानस आहे. ई लर्निंग शाळा आहे, हॉस्पिटल आहे, क्रीडांगणे आहे, उद्यान आहे, जिम आहे. खास करून मुस्लिम समाजाची शादी का हॉल म्हणतात ते खूप मोठी गोरगरिबांची अडचण आहे. अद्यावत हवं ते. ऑलरेडी या अगोदर जे बांधलं गेलेलं आहे ते तुटपुंज छोटंसं असल्यामुळे ते शादीसाठी वापरू शकत नाहीये. पण नाही असतो लोक वापरतायत ते. दादा, आता तुम्ही जसं सांगितलं तसं आम्हाला पुणे लोकने जो सर्वे आम्ही करत होतो तेव्हा विरोधकांनी एक मुद्दा उचलला होता, हज हाऊसचा. जी तुम्ही कन्सेप्ट बांधली होती का तुमच्या प्लॅन रोड मॅपमध्ये होती, तो काय विषय आहे एक्झॅक्टली? मॅडम, हज हाऊसचा विषय खूप मोठा आहे. हज हाऊसचे 4 कोटी डीपीडीसीतनं मंजूर झालेली त्याची ऑर्डर माझ्याकडे आहे. परंतु त्या धार्मिक कामाचा या ठिकाणी उहापोह नको, राजकारण नको म्हणून तो विषय मी मुद्दाम घेतला नाही. कारण जनतेवरती माझा विश्वास होता की जनता मला निवडून देणार. माझ्याकडं त्याची ऑर्डर आहे. डीपीडीसी मधनं 4 कोटी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी आचारसंहितेआधी आम्हाला कलेक्टर मार्फत दिलेलं आहे. आता ते आचारसंहिता संपली की काम चालू होणार आहे. या हज हाऊसचं श्रेय कोणीही घेऊ नये. या हज हाऊसचं श्रेय आदरणीय अजितदादा पवारच घेऊ शकतात. आणि हज हाऊस त्यासाठी धार्मिक जातीवादी काही समाजकंटक आहे त्यांनी कडाडून नेहमी विरोध केला होता. आता बी 119 बीजेपीचं राक्षसी बहुमत आलेलं आहे. ते पुन्हा कडाडून विरोध करण्याची शक्यता दाट आहे. परंतु ते करू शकत नाही कायद्याने. मी त्यांचा पुरावा कायद्याने करणार. कारण महानगरपालिकेचं BPMC ऍक्ट नुसार जो वापरता येत नाही. आता डीपीडीसीचं जे घेतलेलं आहे ते स्टेट गव्हर्नमेंटचं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटचं ते वापरता येतं. परंतु ते सिव्हिक कल्चर कम्युनिटी म्हणून आहे. त्याच्यामुळे हज हाऊस नाहीये. ते हज हाऊससाठी ती इमारत आम्ही हँडओव्हर करणार स्टेट गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंट ती हज हाऊसला देणार आहे. आता ती कोणी रोखू शकत नाही. आणि ती रोखण्यास जर प्रयत्न केला तर कोंडव्यातील संपूर्ण जनता पूर्ण रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. कारण संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आम्ही आता घेतल्याशिवाय राहणार नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वांसाठी संविधान दिलंय ते आता आम्ही त्याचा पूर्णपणे उपभोग घेणार. कारण आम्ही बाय चॉईस या देशात राहतोय. आमचं सगळं या देशावरती जेवढं इतरांचं आहे तेवढंच मुसलमानांचं देखील आहे. आम्ही या भारत देशाचे नागरिक आहे. त्याच्यामुळे हज हाऊस 100% सुरू होणार, चालू होणार.
पैसे देखील आलेले 4 कोटी आता नाही थांबू शकत कोणी. जसं तुम्ही आता हज हाऊसची कन्सेप्ट जी आहे ती पूर्ण क्लिअर केलेली आहे, कारण कुठेतरी याचा कुठेतरी मिसकम्युनिकेशन होत होतं या कन्सेप्ट बद्दल, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न. नाही बघा, आमच्या मुसलमानांमधले काही समाजकंटक आहे, काही विरोधक आहे की आमच्या हातून काम होता कामा नहीं, अरे वो हज हाउस नहीं, वो सांस्कृतिक भवन है, अरे ये वो नहीं है, अरे भाई पहले उसको आने दो, पहले उसको वेलकम करो, उसको पहले एक्सेप्ट करो, ठीक है देखते बाद में. त्याच्या आधीच नकटीच्या लग्नाला 1700 विकतात आणि ते नाचताय ना अंगण वाकडे, स्वतः करायचं नाही. हे SDP वाल्यांनी त्याला विरोध केला होता आणि हेच SDP वाले त्या काँग्रेस बरोबर आज प्रचारात होते आणि त्याचा उमेदवार होता. SDP वाल्याचे जर जुने सगळं रेकॉर्ड जर बघितलं तर काँग्रेसच्या विषयी त्यांनी 100 वेळा शिवाय दिलेले आहे, काँग्रेसला बदनाम केलंय. ऍक्च्युअली ही जी त्यांना मतं मिळालेली 15,000 ती काँग्रेसची SDP नव्हे. ते भ्रमात राहू नका म्हणा, तुमचा पॅनलचे मत आहे ती SDP नाही. पण SDP ला माझ्या शुभेच्छा आहे की तुम्ही चांगलं काम करतात, तुम्ही आमच्यावर सहकार्य द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य देऊ चांगल्या कामासाठी. जेव्हा माणसाचं नाव मोठं असतं तेव्हा स्वतःची इमेज कुठेतरी कमी पडते असं जेव्हा वाटत असतं, तेव्हा समोरच्या व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप लागले जातात. अगदी बरोबर आहे, कारण माझं नाव कोंडव्यात लोक घेतात एक आदराने, आखिर काम बोलतंय. ठीक आहे, मी एवढा मोठा नाही, पण कोंडव्यापुरतं लोकांनी मला व्यवस्थित केलंय. आता यांना पब्लिश व्हायचं असेल राजकारणात म्हणून गफूर पठाणला शिवाय द्या. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार यांच्याविषयी काहीतरी बोलायला न्यूज होणार महाराष्ट्रात देशात. तसं असं गफूर पठाणविषयी काहीतरी बोला तो कोंडव्यात न्यूज होईल. आखिर काम बोलताय का, काम बोलताय, अरे बघ काम बोलताय ते काम बघा, जाऊन लोकांना विचारा ना तुम्ही. आता मतपेटीतनं दिसून आलंय ते, तर ते आता मी सांगणार नाही ते कोणाची कशी मेहरबानी आहे, त्यांच्याच एका पॅनलच्या प्रमुखाची मेहरबानी म्हणून ते मिळाले, नाही ते दोघं गायब झाले असते, एकच येतो असतं. चलो दादा, या जनतेने तुमच्यावर, कोंडव्याच्या जनतेने, प्रभाग क्रमांक 19च्या जनतेने जो तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्यांना आता काय संदेश द्या? कोंडवा के आवाम से, जनते से, सर्व धर्माच्या सर्व लोकांना, नागरिकांना बिलकुल विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावरती विश्वास ठेवला, भरोसा रखा, बिलकुल तुमचा भरोसा आणि विश्वास कधी तोडणार नाही. ज्या पद्धतीने फजरची सकाळची नमाज नंतर सगळ्यांच्या सेवेसाठी हा गफूर पठाण येत होता, असंच आयुष्य पूर्ण 5 वर्ष जे पद आहे त्यानंतरही तुमचा सेवेशी राहणार. आणि जी कोंडव्याची जी नाळ, कोंडव्याचा जो विकास, तो मला माहिती आहे कशा पद्धतीने करायचं, कुठं अतितातडीचं काम करायचं आहे, त्या लोकांना जी आश्वासनं दिली त्या लोकांची कामं प्रामुख्याने सर्वप्रथम मी करून घेईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.